तो फलंदाज राजू आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती विकी पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय. P1 चा पहिलं षटक, पहिला बॉल ऑन द वे. पहिलाच बॉल, चांगला बॉल इथे टाकलाय, वेगावरती स्वार झालाय गोलंदाज. पहिला बॉल आलाय डॉट. सुरुवात चांगली करून दिली गोलंदाजाने. काय बॉल टाकला गेलाय. डॉट बॉलची सांगता पॉइंट मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. विकीचा वेग चांगला आहे. विकी पुन्हा एकदा तयार होतोय. चबळे चांगला फटक्याला ऑन साइडला टर्न केलाय. चांगली फिल्डिंग मिड विकेटला. पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. आम्ही काही सन्मान घेत आहोत मुख्य व्यासपीठावरती. बॉलर विकी तयार होतोय. चबलेस खोदून काढलाय, ऑन साइडला टर्न केलाय. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन ठेवलं गेलंय या P1 च्या षटकामध्ये. इथे एक सिंगल येते, चांगली फील्ड होती. आता बॅटिंग साठी स्ट्राइक एंडला पॅटर्न यश असणार आहे. यशला आपण पाहत आहोत. टोटल झाले ते 1 बॉलच्या पाठीमागे दडपण असणारा या मॅच मध्ये, कारण का दोन्ही संघ दिग्गज आहे. दोन्ही संघांकडे तेवढीच ताकद आहे. बॉलर तयार होतो इथे. पुन्हा एकदा P1 चं षटक चांगल्या पद्धतीने आतापर्यंत 3 बॉलच्या पाठीमागे 1 धाव दिली. बॉलर तयार. हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंचांचा इशारा, यस इट इज बॉल. व्हाईट बॉलचा कॉल आलाय. एक सिंगल येते या बॉल वरती. व्हाईट +1 अशा 2 धावा इथे येतील. टोटल झाले त्या 3 धावा. पहिले सुरुवातीचे बॉल खूप चांगले टाकले गोलंदाज विकीने. नेक्स्ट बॉल साठी तो तयार होतोय. हलक्या हाताने केलेला फटका, चांगला बॉल. चांगल्या बॉलला सन्मान देणं खरं तर ही ख्वाबी असते, ही क्वालिटी असते प्रत्येक खेळाडूची. आणि इथून मात्र सन्मान दिलाय, कारण का बॉल तितका चांगला होता, वेग चांगला होता, व्हेरिएशन चांगलं होतं. बॉलच्या पाठीमागे टप्पा शोधला गेला होता. ब्लॉक ऑनचा बॉल आणि फलंदाजाला कोणतीही आतापर्यंत मुभा देत नाहीयेत गोलंदाज विकी. अप्रतिम गोलंदाजी. बॉलर तयार होत आहेत. इथे सुरेख फटका आलाय. बॉल निघून जातोय डीप स्क्वेअरला. तिथे कोणतंही क्षेत्ररक्षक नाहीये. दिल मांगे मोर ये 4. वरती यावं. संपूर्ण हा तो स्क्वॉड आहे, जी संपूर्ण टीम आहे. सुर्वे काका आपण देखील या. सुर्वे काका आपण देखील आपलं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. काही आम्ही सन्मान घेत आहोत. खरं तर या स्पर्धेच्या दरम्यान सन्माननीय श्री प्रवीणजी शिबे साहेब, सन्माननीय श्री प्रवीणजी शिबे साहेब यांचा आम्ही इथे स्नेहपूर्वक सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. टोटल झाले त्या धावा एकूण प्रथम बॅटिंग करत असताना 8 धावा झालेल्या आहेत. चला आम्ही काही सन्मान घेत आहोत या मुख्य व्यासपीठावरती. चला आयोजक कमिटी आम्ही काही सन्मान घेत आहोत. टोटल झाले त्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा. चांगली स्पर्धा. गणेश कदम आणि संपूर्ण त्याचा टीम स्क्वॉड आपण देखील यायचं आहे. चला आम्ही दुर्गेश, टोटल झालेत 8. काही सन्मान घेत आहोत. दुर्गेश चोरगे यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान काही घेत आहोत. सन्माननीय श्री प्रवीणजी शिबे साहेब यांचा सन्मान करत आहोत. विशाल दादा टेमकर यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. काही सन्मान घेत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय श्री सागर दादा शिबे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत. सन्माननीय श्री सागरजी शिबे साहेब यांचा देखील आम्ही सन्मान घेत आहोत या मुख्य व्यासपीठावरती. इथे बॅटची वरची कडा लागली आहे. डॉट बॉल येतोय. सन्माननीय श्री सागरदादा शिबे यांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय श्री स्वप्नील चालके साहेब यांचा देखील, सुनील चालके साहेब यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. सुनील चालके साहेब यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. अभिषेक बेलोसे यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्माननीय श्री सुनीलजी चालके साहेब यांचा देखील आम्ही मुख्य व्यासपीठावरती सन्मान करत आहोत. मायेची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करीत आहोत. त्याचबरोबर सन्माननीय श्री गणेशजी कदम, स्टार क्रिकेटर वाकी के SK यांचा देखील आम्ही
या मुख्य व्यासपीठावरती सन्मान करीत आहोत. मॅचकडे चांगली फाईट होते. सध्या फलंदाजांना थांबवलं गेलं. चांगली गोलंदाजी राहिले बॉलिंग करणारे टीम मालकीन टायटन्स या टीमची. चला गणेशजी कदम, सन्माननीय श्री गणेशजी कदम, स्टार क्रिकेटर के वाकी यांचा देखील सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. इथे फटका सुरेखालाय, बॉल निघून जातोय. बॉलची झाली आहे गोटी, बॉल सीमा पार. 6 धावेसाठी रामदेव बाबा, पतंजली हाय अँड हँडसम बॅक 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 इट. बरोबर सन्मान्य श्री सुर्वेजी काका यांचा देखील आम्ही सन्मान करत आहोत. सुर्वेजी काका यांचा देखील सन्मान करत आहोत मुख्य व्यासपीठावरती. मॅच खूप रंगली गेली. षटकाराला लेट पण थेट आणखीन किती उडवण्याचा प्रयत्न केला परंतु फटक्याला चेक केला. या बॉलला बॉल चांगला होता, गती काढून घेतली होती या बॉलच्या पाठीमागे. त्याच्यानंतर स्क्वेअर लेगचा फटका ढकलून दिला, पुश केले स्ट्रॉंग पडणे. टोटल झाले ते आतापर्यंत एकूण 17 धावा. दुसरा षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज प्रणवला आपण पाहत आहोत. हा बॉल चांगला होता. इथून पुढे पाहू शकाल गॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता. मारने वाले ते वासी पर गेंद गई काशी. एक सिंगल. काही सन्मान आपण घेतलेले आहेत. खरं तर पाहुण्यांचा मी पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देऊ. आपण आलात या स्पर्धेमध्ये शुभ आशीर्वाद देण्यासाठी. जाऊया आपण. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांचा पॉवर प्लेचा ओव्हर समाप्त झालाय आणि धावा झाल्या ते 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण 18 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 8 परंतु या दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात ते एकूण 7 आणि अशा धावा झाल्यात ते एकूण 18 धावा. धावा झाल्यात. दोन्ही फलंदाज स्थिर आहेत. राजू आणि यशने चांगली बॅटिंग केली. आतापर्यंत 13 धावांचं योगदान यशच्या पाठमधून आलंय. विकीचं पहिलं षटक 8. दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रणवचं पाहिले त्याच्यामध्ये एक षटकार देखील आलाय. त्यांनी धावा दिल्या त्या 10. म्हणजे अशा 2 पॉवर प्लेच्या ओव्हर समाप्त झाल्यात आणि आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होतीये. खुले गटाचं खरं तर क्षेत्ररक्षण तुम्ही पाहाल, ऐकताय, पाहताय. माननीय श्री सागरदादा लोक घोडके साहेब सीडी प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 6 आपल्या भेटीस आले. वाडा मॅच चांगलं क्रिकेट तुम्ही पाहताय. कालच्या दिवसापासून अनुभवताय. पंचांचा देखील आपण स्क्वॉड पाहिला. हम तो एक छोटे से शायर है जिनके सब हाथ में है वो हमारे हमपार्स भगवान है. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चांगली फिल्डिंग होते. त्याच्यानंतर आलेला हा डॉट बॉल फलंदाजाला खरं तर मी म्हणेन सलो की पलो करून टाकले. षटकार जरूर आलाय मागच्या ओव्हर मध्ये परंतु इथे धावा येत नाहीये. 13 बॉलच्या पाठीमागे धावा आतापर्यंत जमवल्यात 18. बॉलर तयार. रोशन बुंद्यात टाकलाय, खोल व्यात टाकलाय. फलंदाजाच्या पायामध्ये घातल्यात बेड्या. चावी फेकून दिली. लाजवाब गोलंदाजी. 2 बॉल लगातार डॉट. आता आपल्या शूजचे लेस बांधतोय. आता काहीतरी वेगळं. आता कदाचित मोठा धमाका होऊ शकतो. रन्स येत नाहीयेत. रन्स हव्यात. बॉलर रोहन तयार. गतीमध्ये परिवर्तन केलंय. बॉलला फेकून दिलाय. बॉल चालला इथे सीमारेषेच्या बाहेर. आपण हे पाहतोय हिरवी झाडाने आहेत फांद्या, फांद्याने आहेत हिरवीगार पानं सुकल्यानंतर होतो त्यांचा पाला. ऐसा लंबा छक्का मारेगा नहीं, झुकेगा नहीं साला, ठोक दीजिए. जी बॅनर पाशी मुलं आहेत पुन्हा एकदा ऑल साइडला बॉल टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डिस्क्वेअर लेग मध्ये. चांगली फिल्डिंग. ती किपरच्या पाठीमागे जी आहेत ना बॅनर पासून आपण साइडला वा. ते वरचे आहेत ना ते कट्ट्यावरती तिथे बॅनर आहे तिथून साइडला प्लीज. सर्वजण आपण साइडला व्हायचंय. इकडे या. इकडे पावलन ठेवलाय किंवा तिकडे झाडं आहेत तिकडे जा. ब्लू शर्ट प्लीज थोडं बाहेर व्हायचं या प्लीज. इथे फुल टॉस बॉल होता. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय. बॉल गुदगुल्या करत चाललाय. चांगली फिल्डिंग होते डीप मिड विकेट मध्ये आणि एकच सिंगल मिळते. टोटल झालं तर एकूण चांगला फटका इथे षटकार पाहायला मिळालाय. राजूच्या पाठमधनं त्याने देखील पार्टी जॉईन केले. टोटल झाले तिथे प्रथम पाटिंग करत असताना टीम इथे अनवी 11 संघ पोहोचलाय. 26 धावांवरती गोलंदाज आपण रोशनला पाहतोय. पहिले सुरुवातीचे 2 बॉल डॉट टाकले. त्याच्यानंतर फलंदाजाने आपले लेस बांधले आणि ठोकलेला षटकार. त्याच्यानंतर 2 सिंगल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. तालमेल चुकलं गेलंय. मामू बनवलाय, मुन्ना बनवलाय, शोना बनवलाय आणि इथे मात्र आलाय
तो डॉट ओव्हरची होती समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना मालकी टायटनच्या विरुद्ध खेळत असताना अन्वी 11 संघ पोहोचलाय. दोन्ही फलंदाज सुस्थितीमध्ये आहेत. आतापर्यंत कोणत्याही गोलंदाजाला यश आलेलं नाहीये आणि हा खरं तर प्लस पॉइंट असणार आहे. अन्वी टीमचा टोटल 26 रन झाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 8, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, तिसऱ्या ओव्हरमध्ये आल्यात त्या 8 धाबा, म्हणजे अशा झाल्या त्या 26. आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय प्रथमेश, एक युवा गोलंदाज, छोटासा गोलंदाज. हा गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करणार आहे. बॉलर तयार होतोय. पहिल्याच बॉल वरती दिमागदार स्वागत केलंय. बॉल चालला इथे हवाई मार्गाने, मस्तक के ऊपर दस्तक, आली गुंगी, वाजवली गोलंदाजीची पुंगी, षटकार. बना लिया, रास्ता ढूंढ लिया. टॉप क्वालिटी बैटरच्या बॅट मधून आलाय हा. टॉप क्वालिटी अफलातून, सड़क के ऊपर कड़क, बेधड़क षटकार. हॅट्रिकला चान्स होता, सुवर्ण संधी होती, डायरेक्ट हिट. ओ माय गॉड, ओ माय गॉड, काय चाललंय मैदानामध्ये. घाला शिव्या. ह्यो त्याला बोलतो, तो त्याला बोलतो. डिक्लर्स मध्ये बॉल, एक सिंगल येते. बिडॉनच्या फिल्डरनी चांगली फिल्डिंग केली होती, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजाच्या हातामध्ये प्रथमेशच्या बॉल जर हातामध्ये दिला असता तर कदाचित इथे विकेट गेली असती. एक सिंगल येते. टोटल झाले त्या 39 धाबा. गोलंदाज तयार होतोय. ओ माय गॉड, ओ माय गॉड, व्हाईट बॉलचा कॉल आलाय. आता दबाव दडपण असणार आहे, कारण का दहशत समोर, ज्या दहशतीचं नाव आहे यश. आतापर्यंत 1 चौकार 3 षटकार. तुफानी पारी आपल्या टीम साठी. अन्वी 11 टीम चांगली बॅटिंग करतायत. दोन्ही टीम ताकदवर आहेत. दोन्ही टीम कडे तेवढी क्षमता आहे, तेवढी कॅटेगरी आहे. बॉलर तयार. पहिला लेग स्टंपच्या बाहेर वाईट होता. पुन्हा एकदा बॉल बाहेर जातोय. अजून एक डिक्लर. यस, 2 धाबा या बॉल वरती. गोलंदाज काय करतोय, कुठे करतोय, कसं करावं, तुमचं प्लॅनिंग, तुमचं नियोजन, हे तुमचं परफेक्शन, तुमचं कॉम्बिनेशन हे खूप चांगलं असावं लागतं. बॉलर तयार होतोय पुन्हा एकदा. सुरेख फटका आला होता, परंतु एलिव्हेशन नाहीये. बॉल बराच काल हवेमध्ये हो, थोडा वेळ हवेमध्ये होता आणि पॉइंट मधून खरं तर क्षेत्ररक्षक आलेत आणि पहिला धक्का लागत असताना फलंदाज बाद झालाय. याची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या होण्यासाठी काही हरकत नाहीये. अफलातून बॅटिंग केली, पॉवरफुल बॅटिंग केली आहे. हम चले डीजे के पास. आता फलंदाज दबिण्याला 42 वरती 1 सफलता मिळते. गोलंदाज प्रथमेशला. अजय लेफ्ट हँड बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर क्रमांक 3 एंटर झालाय. धावसंख्या रोखायच्या आहेत. बॉलर तयार होतोय. ओ माय गॉड, चापट मारले. पहिल्याच बॉल वरती हुक केलाय. पॉवरफुल, ब्युटिफुल. 6 धाब्यांसाठी बॉल होईल गुल गुल. संग्राम देखील खुश झालाय. मोग्यांब खुश हुआ. कडक बॅटिंग यार आल्या पावली. या गोलंदाजाचा पिस पाडलेत. या गोलंदाजाचा धूर काढलाय. या गोलंदाजाला सलो की पलो करून पाठवलंय. एक सिंगल येते. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा मनसुबा केला होता, परंतु बॅटचा थोडासा हिस्सा लागलाय. पंच सांगतायत ओव्हरची समाप्ती होते आणि 4 षटकांच्या
समाप्तीनंतर तब्बल प्रथम बॅटिंग करत असताना अन्वी 11 एक फलंदाज कोसळले गेलाय यश आणि टोटल झालाय ते 49 49 रन लॉस ऑफ 1 विकेट बाय मिस्टर टीम अन्वी 11. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांचा देखील आगमन झालेला आहे. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. मॅच कडे आपण वळतोय आणि धावा अद्याप झाल्यात त्या 49 धावा. चांगली बॅटिंग केली मॅच मध्ये अन्वी 11 टीम न. पहिला गडी बाद झाला यश जरूर काही हरकत नाहीये. बॉलर तयार होतोय शेवटचा षटक. पहिलाच बॉल थोडासा टप्पा खाल्यानंतर बाहेर चाललाय बॉल. अतिरिक्त रन ऍड होते. पहिलाच बॉल डॅमेज आलाय. धावा आतापर्यंत झाल्या स्कोरगार्ड वरती 50 धावा. चांगली बॅटिंग केली आहे. बॅटर राजूने देखील चांगलं योगदान दिले. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 9 धावा. अजयच्या बॅटमधून आतापर्यंत 7 धावा. फलंदाजाला पडली भूल. दांडी झाली गोल. गोलंदाज पॉवरफुल फलंदाज गोल ठोकडीचे. फलंदाज पास झालाय. मोठ्या स्ट्रोक साठी गेला होता परंतु हा ब्लॉक ऑनचा बॉल होता. आणि खरं तर आता बैलगाडा शर्यत खूप चालू आहे. बैलगाडा शर्यत ज्या गाडीला ब्रेक नाही, ज्या गाडीला फर्स्ट नाही, ज्या गाडीला सेकंड नाही, डायरेक्ट टॉप मध्ये चालते ते बैलगाडा शर्यत. आणि जर किती बैल जर मारकुटा असेल तर त्याला यसन टावा तो थांबतो. आणि फलंदाज किती चाणाक्ष पैदे असू द्या, फलंदाज किती चांगला असू द्या, त्याला तुम्ही परफेक्ट यॉर्कर टाकाल तो तिथे स्टॉप होतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम ब्लॉक ऑनचा बॉल. पुन्हा एकदा तोच यॉर्कर मिडॉनला. फिल्डिंग चांगली होते. बॉल पर्यंत गेले. एक सिंगल येते या बॉल वरती. पहिला डाव आपण पाहू शकताय. चांगली बॅटिंग होते. अभिषेक पहिला बॉल वाईट टाकला होता. दुसऱ्या बॉल वरती विकेट घेतली. तिसऱ्या बॉल वरती एक सिंगल येते. अशा या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 धाबा आल्यात. डावखोरे हाताचा फलंदाज सध्या बॅटिंग साठी राजू. डावखोरे हाताचा फलंदाज. डोक्याला ताप असतो. एक अडवांची ताकद असते. नेहमीच आक्रमक असतात आणि आक्रमण केले गेले. अभिषेक तयार. शॉर्ट बॉल होता. पूल केलाय. ऑफ साइडला बॉल कन्व्हर्ट केलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. व्हॉट अ कॅच विकी. व्हॉट अ कॅच. बॉल वरती उडी मारली. त्याच्यानंतर कॅच कंप्लीट केलाय. आणखीन एक धक्का लागत असताना बॅटिंग करणारी टीम अन्वी 11 संघाला फलंदाज कॅच उडी मारून घेतली. कांगारू स्टाईलने ही कॅच पकडली आहे विकेने. चला धाबा झाले ते आतापर्यंत 51 धाबा. आता फलंदाज कोसळतायत. एखादा पत्त्यांचा बंगला कोसळला गेला की तसा ते फलंदाज कोसळले गेलेत. एकाच्या पाठोमाग आता एक कोसळले गेलेत. आणि आता चांगली गोलंदाजी होते. कॅप्टन कुमार गोले बॅटिंग साठी. कुमार गोले बॅटिंग साठी आलेत. कॅप्टन आहेत आपल्या टीमचे. आणि कॅप्टन म्हटलं तर अगदी यूपी बिहार मध्ये त्याला मुखिया म्हटलं जातं. आणि हा कॅप्टन आलाय. 51 धाब्यांवरती थांबवलंय. चांगली गोलंदाजी आता होते या चौथ्या षटकामध्ये. जरी सुरुवात खराब झाली होती गोलंदाजीची परंतु आता कमबॅक केलंय कॅप्टन. इथे कॅप्टन देखील फसला गेलाय. आणि कॅप्टनच्या त्या बॅटचे आतली एज लागले. यष्टांचा भेद घेतलाय. हा देखील फलंदाज चल तू मैं आया. पण धाबांवरती थांबवलं गेलंय. मोठा फटका खेळण्यासाठी जरूर गेलेत. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. खरं तर थांबवलं गेलंय. थकवलं गेलंय. पूर्ण स्टॉप केलं गेलंय. शेवटचा बॉल असणार आहे. हा शेवटचा बॉल तुमचा या मॅचचा पहिल्या इनिंगचा टार्गेट सेट केला जाईल. चांगली गोलंदाजी. पहिल्या 2-4 ओव्हर मध्ये तब्बल धावा झाल्या होत्या 49.
आणि आतापर्यंत झाल्यात त्या 51 फक्त 2 धाबा आल्यात या ओव्हर मध्ये. ओहो लो फुल टॉस बॉल फलंदाज बाद होतोय. अप्रतिम गोलंदाजी राहिले आणि धाबा झाल्यात त्या एकूण 51 धाबा. 52 धाबांचं टार्गेट असणार आहे टीम मालकीन टायटन टीम साठी. चला आपण टॉस करत जात आहोत. इनिंग्स ब्रेक चला केटी स्पोर्ट आणि महाकाल द डार्क वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं आहे. टीम केटी स्पोर्ट आणि महाकाल द डार्क वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस का बॉस मध्ये यायचं आहे. आणि टॉस करण्यासाठी मी शिवा जाधव बॉस त्यांना आमंत्रित करत आहोत की आपण टॉस करता यायचं आहे. चला इनिंग्स ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. केटी स्पोर्ट आणि महाकाल द डार्क वॉरियर्स हे दोन संघ आमने सामने असणार आहेत. केटी स्पोर्ट साठी खरं तर हा महत्वाचा मॅच असणार आहे कारण का 2-3 मॅच ते लॉस झालेत आणि एक मॅच ते आजच्या दिवसामध्ये विनर झाले. सुरुवात चांगली केली आणि दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी त्वरित यायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स जर आपण अन्यथा इनिंग्स ब्रेक मध्ये चला दुर्गेश आपला कॅप्टन पाठवायचा आहे. जर टॉस साठी मी तुम्हाला शेवटचा कॉल देतोय. जर आपण टॉस साठी आला नाहीत तर दोन्ही टीमला 3-3 बॉलची पॅनल्टी देणार आहोत. आणि हा आम्हाला कॉल आयोजक कमिटी यांच्या माध्यमातून आलेला आहे कारण का शेवटचा दिवस आहे. ही रेग्युलर टुर्नामेंट नाही आहे, ही प्रीमियर लीग आहे आणि प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला अवेलेबल राहावं लागतं. हा आपल्याला शेवटचा कॉल आहे. पाबंड धाबा जमवायचे आहेत मालकी टायटन्स टीमला. 2 फलंदाज चाललेत. चला टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत आणि मॅच चालू होण्याच्या अगोदर आपण टॉस करतोय. 52 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. चांगली बॅटिंग करावी लागेल. पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष शिवा जाधव बॉस यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत टॉस. सांगा तुम्ही किती मॅच चालू झाली काय घेताय काय. चला टीम केटी स्पोर्ट टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण मॅच कडे. 52 धावा जमवायचा आहेत. पहिलाच बॉल डिलिव्हर होतोय. पहिल्याच बॉल वरती देखना स्ट्राइक होतोय आणि बॉल चाला ही ते दन 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 करीत ना शोना ना बाबू ना मुन्ना उसको कहते हैं हिंदी में गन्ना. सुनील शेट्टी के कहते हैं लोग अन्ना. आज की रात में डांस करती है तमन्ना कि जाएगी तुन्ना तुन्ना फॉरेंस डीजे. पहिल्याच बॉल वरती आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटच्या मधून ही ते कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळतोय. हलक्या हाताने सॉफ्टने खेळलाय, पुश केलाय कारण का चांगला बॉल होता. बॉल पडल्यानंतर थोडंसं वळण घेतलंय. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन चेंज ऑफ द पेस या सर्व काही गोष्टी संपन्न होत आहेत. टोटल झाले ते एकूण 5 धाबा बनवायचे आहेत. एकूण 52 धाबा. रोशन आणि प्रणव बॅटिंग साठी आले. दोन्ही बॉलिंग ट्रॅक वरती राजूला आपण पाहत आहोत. भलं मोठं धाबांचा खरं तर डोंगर आहे तो तुम्हाला पार करायचा आहे. 52 धाबा 5 षटकांचा मॅच. 2 ओव्हर पॉवर प्लेची असणार आहेत. बॅटिंगसाठी स्ट्राइक एंडला प्रणव असणार आहे. बॉलर तयार. मोठा फटका आलाय. फ्लॅटिंग केलाय आणि बॉल चाललाय ते सीमारेषेच्या पलीकडे. आली गुंगी वाजवली पुंगी. A1 क्वालिटी हाय अँड हँडसम बॅक 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 इट. सरळ व्ही शेप मध्ये लॉंग ऑन पाहत राहिले या बॉल कडे. बॉलर तयार होतोय. फुल टॉस बॉल आणि बॅटने खेळलाय. चांगला संपर्क पाहायला मिळतोय. या बॉल वरती एक सिंगल येते. बनवायचे आहेत 52 धाबा. हे टार्गेट तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. मॅच जिंकायची आहे सर. मॅच आपण पाहत आहोत
मालकीन टायटन्स आणि अणवी 11 हे दोन संघ आहेत. पर्व 6वं पाहतय. माननीय श्री सागर दादा घोडके साहेब पुरस्कृत सीडी प्रीमियर लीग आपण पर्व 6 मध्ये आलेलो आहोत. एक दैदिप्यमान सोहळा, आनंदाचा सुख सोहळा आपण पाहतोय. आनंद घ्या, आनंद द्या, आनंदामध्ये सामील व्हा. टोटल झाले त्या 12 धावा. इथे देखील मोठा स्ट्रोक आलाय. कॅच नामी संधी, मिठाई खाने का मन था लेकिन कागज का टुकड़ा कम था, छक्का लगाने का इरादा मन था लेकिन एलिवेशन कम था, एलिवेशन कम था, एलिवेशन कम था. टीजा टोटल फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न केला होता पॅटर प्रणवने, परंतु एलिव्हेशन मिळालं नाहीये फटक्याच्या पाठीमागे. आणि काऊ कॉर्नर मध्ये चांगला कॅच या यंग स्टार खेळाडूने घेतलाय. कॅप्टन सूरज मस्कर बॅटिंग साठी तयार होत आहेत. कॅप्टन आहेत टीमचे. आणि इथे सेल्फी बघा या कॅमेऱ्यामध्ये संपूर्ण आमच्या ओम साई MTC लाईव्ह ही टेक्निकल टीमच्या माध्यमातून काही क्षण क्षेत्रे खरं तर ही आपण कव्हर करत आहोत. बॉलर तयार होतोय पुढे एकदम राजू. ओहो, कॅप शोधण्याचा प्रयत्न केला होता पॅटर कॅप्टनने. सूरजला आपण पाहत आहोत आणि आले इथे एक सिंगल आणि टोटल झाल्या त्या 13 धावा. अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. ओव्हरची होती समाप्ती आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथम सेकंड बॅटिंग करत असताना टोटल झाल्यात त्या मालकीन टायटन्स टीमच्या एकूण 13 धावा. ते मागची लोक आहेत ना प्लीज, जी मागे आमचे प्रेक्षक राजा आहेत ना, प्रेक्षक राजा जो गेट बशी आहे, जे गेट बशी सर्वजण आहात आपण प्लीज बाजूला व्हा, तिकडे झाडाखाली जा, बसा, आपण बसून या स्पर्धेचा आनंद घ्या. कारण का खरं तर तुम्ही हे स्पर्धेचे साक्षीदार आहात, तुम्हीच साक्षीदार आहात. कारण का प्रेक्षक असले तर स्पर्धेला मजा येते, आम्हाला माहित आहे. पण प्लीज आपला सपोर्ट देखील तेवढाच हवा आहे आम्हाला. कारण का तिथे बॉल आला, एखादी कॅच आली, क्षेत्रक्षे देखील तिथंच आहे, तो तुमच्या अंगावरती कदाचित पडू शकतो किंवा एखादा स्पीडनी बॉल आला तुमच्या शरीराला लागू शकतो, डोळ्याला लागू शकतो. बॉलर किरण, पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. बॉल चालला इथे कॅचची संधी. आणखीन एक इथे कॅच घेत असताना कॅचर साहिल माने, आणखीन एक फलंदाज बाद होतोय मालकीन टायटन टीमचा. खेळाडू आहेत रुद्राज 11 टीमचा खेळाडू तिकडे आहेत, आपण त्यांना बाजूला करा आणि आपण पॅव्हलियन मध्ये. आणि टीमचा आता आलेला आहे बॅटिंग साठी अभिषेक गोले, टीमचा बकासूर, ज्या बकासूरने खरं तर बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्यांनी वेळ लावलाय. टॉपच्या खरं तर गाड्या पळत असतात, मथुर असेल, महबूब असेल, बकासूर असेल, असे कित्येक बैलगाडा शर्यतीमध्ये जे टॉपची बैल आहेत, ज्या गाडीला ब्रेक नाही, ज्या गाडीला सेकंड नाही, ज्या गाडीला फर्स्ट नाही, ज्या गाडीला थर्ड नाही, त्या गाडीचं नाव बैलगाडा शर्यत. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेचलाय आणि ते डिक्लेअर झोन मध्ये बॉल चाललाय. सिंगल येते या बॉल वरती. टोटल झाल्यात त्या 13 नंतर 14. सेकंड बॅटिंग करायची आहे, 52 धावा बनवायच्या आहेत. इक्वेशनला आता महत्व दिलं जाईल. अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे. बॉल आहेत बाकी 23. बॉलर 22 बॉल आहेत. बॉलर किरणला आपण पाहत आहोत. ऍक्शन बॉलिंग क्रमांक 2 साठी P1 चा दुसरा षटक, 14 धावा. बकासूर स्ट्राईकला अभिषेक. ओ माय गॉड, फटका सुरेख आलाय. बॉल चालला इथे सीमा रेषेच्या बाहेर, हवाई मार्गाने हवाई लँड होईल. मस्तक के ऊपर दस्तक, सड़क के ऊपर कड़क, फटका है बेधड़क. या षटकारानं धावा अद्याप झाल्या त्या 20. अजूनही 32 धावांची आवश्यकता आहे. बकासूरला आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती 1, दुसऱ्या बॉलवरती बिग हिट केलाय. गोलंदाज तयार होत आहेत.
ओहो अडवून बॅटनं खेचण्याचा प्रयत्न केलाय परंतु काय होईल तिथला प्रेक्षक सर्वजण थांबायचं आहे सगळ्या जणी बाहेर जा एखाद्या संघ मालकाला तुम्ही लॉस कराल एखाद्या टीमला तुम्ही लॉस कराल प्लीज प्लीज तिकडे जाऊन बसा प्लीज आयोजक कमिटीला विनंती आहे की आपण जा तिथे चौकशी करा जो प्रेक्षक आहे गेटच्या समोर त्यांना बाजूला करा प्लीज बॉलर तयार होतोय पुणे एकदा थाबा येत आहेत इथे मोठा फटका सजवला गेलाय क्षेत्ररक्षक आहेत तिथे चांगली फिल्डिंग सिंगल येते चांगली आता बॅटिंग होती ओरपिच बॉल होता त्याला ऑन साईडला टर्न केलाय थोडेसे वाईडिश आहेत लॉंग ऑन आणि त्याच्यानंतर एक सिंगल येते आणि 22 धावा झाल्यात अजूनही 30 धाब्यांची आवश्यकता आहे दुसरं षटक आपण प्रगती पथावरती पाहत आहोत बॉलर किरणचं आतापर्यंत 5 बॉल टाकलेत त्याने धाबा आल्यात या ओव्हर मध्ये परंतु एक बॉलचा खेळ शिल्लक बाकी आहे 30 धाबा आणखी बनवायच्या आहेत बॉल आहेत बाकी ते 19 बॉलर तयार किरण यावरती मोठा स्ट्रोक खेळला गेला गॅप आहे तिथे नाहीये लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग होते एक सिंगल तर आले या बॉल वरती आणि बघता बघता ओव्हरची होती समाप्ती आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर P1 चे पहिले 2 ओव्हर संपलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या अद्याप त्या बॅटिंग करत असताना 23 बॉल आहेत 18 आणि जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता 18 बॉल 29 धावांची आवश्यकता मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी इथे धावा रोखाव्या लागतील इथे अचूक टप्प्याचा भेदक मारा टाकावा लागेल बॉलिंग ट्रॅक वरती आता गोलंदाज झालाय कुमार करेल का वार कॅप्टन वर्सेस कॅप्टन बेस्ट टू बेस्ट पाहू शकताय तुम्ही पॅटर तयार होतोय पहिलाच बॉल उडवण्याचा प्रयत्न केलाय फटका फसलाय कॅचची नामी संधी होती या अटेम्प्ट मध्ये या स्विचिंगला कॅच सोडू शकत नाहीये छोडो कॅच हारो मॅच टेक द कॅच विन द मॅच हा कॅच सुटला गेलाय जीवदान मिळालंय पॅटरला आणि आता त्याचा खेळ कसा असणार आहे हे देखील पाहणं तितकं महत्वाचं एक सिंगल येते या बॉल वरती टोटल झालेत आतापर्यंत 24 धावा झाल्या स्कोर कार्ड वरती बॉलर तयार होतोय कुमार स्ट्राइक एंडला बॅटर अभिषेक चांगली फिल्डिंग मिड विकेटला ऑन साइडला टर्न केला होता गती नाहीये गोलंदाजाकडे परंतु फिरकीचा जादूगर फिंगर रोल बोटांची जादू पाहायला मिळते डॉट बॉल आलाय डॉट बॉल फेकले तर मॅच बनवू शकते फिल्डिंग करणाऱ्या टीम साठी बॉलर तयार इथे वेग वाढवलाय रफ्तार केली आहे परंतु इथे व्हाईट बॉलचा कॉल शाहरुख खानच्या स्टाईलने व्हाईट बॉलचा कॉल एक सिंगल येते 25 धावा अद्याप 27 धाव्यांची आवश्यकता आहे मॅच ऑन आहे कॅप्टन तयार गतीमध्ये परिवर्तन केलं होतं परंतु बॉल चालला इथे सीमा रेषा पार A1 क्वालिटीचा लॉंग हिट आलेला इथे मोठा धमाका लॉंग ऑफच्या डोक्याच्या वरना दमदार षटकार बकासूर काय बॅटिंग करतोय ज्या गाडीला फर्स्ट नाही ज्या गाडीला सेकंड नाही ज्या गाडीला थर्ड नाही डायरेक्ट टॉप बकासूर सेट ऑन फायर लास्टच्या बॅटिंग आतापर्यंत टोटल होत आहेत धाबा येत आहेत आणखीन एक उडवण्याचा प्रयत्न केला होता परंतु थर्ड मॅन क्षेत्रामध्ये बॉल चालला पॉइंट मध्ये डायरेक्ट डोक्याचा भेद घेतलाय टोटल झाले ते एकूण आतापर्यंत त्या 32 धाबा अजून 20 धाब्यांची आवश्यकता आहे मॅच बनवू शकते डॉट गेंदे फेकावे लागतील प्रयत्न करताना चुका होतात चुकांमधून येतो तो अनुभव आणि अनुभवातून मिळते ते तुम्हाला यश पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये तेच जागेवरती बॉल चाललाय सिंगल टोटल 33 धाबा तिसरा षटक मार्गस्थ आहे तिसऱ्या षटकासाठी किरण याच्यावरती आक्रमण तर केलं गेलंय परंतु वाईट बॉल टाकल्यात कुणाला आहेत ओहो वॉटर बॉल वॉटर स्पेल ब्लॉक ऑनचा बॉल हा यूज केलाय त्याने हे क्रिकेट मधलं अस्त्र ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय जे ब्रह्मदेवाने खरं तर ही सृष्टी निर्माण केली आहे ओव्हरची होती समाप्ती आणि 3 षटक इथे बघता संपले गेलेत आणि टोटल झालेत त्या बॅटिंग करत असताना 33 धाबा येणारे बॉल आहेत 12 जिंकण्यासाठी 19 धाबांची आवश्यकता हम यू गए और यू आए तब तक ठीक है
हॅलो 12 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता आहे. आतापर्यंत धाबा झाल्या स्कोर कार्ड वरती बॅटिंग करत असताना टीम मालकीन टाइटन्स 12 बॉल 19 धावांची आवश्यकता है. बड़े बड़े तूफानों से जो लड़कर होते हैं पार, जो करते हैं कोशिश उनकी कभी नहीं दोस्तों होती है हार. चिट्ठी एक एक तिनका लाती है, बनता है घोंसला, ना वो थकती ना वो रुकती ना हारे हौसला. हर मुश्किल में लड़ने के लिए होते हैं तैयार, जो करते हैं कोशिश जो करते हैं मेहनत उनकी कभी नहीं होती है हार. इथे हार कोणाची होणार आहे? इथे कोणताही संघ हार मानायला तयार नाहीये. जीवनामध्ये जोपर्यंत आपल्या फोटोला हार लागत नाहीये तोपर्यंत कधी जीवनामध्ये हार मानू नका. मॅच ऑन आहे दोन्ही टीम साठी. एका बाजूला अन्वी 11, एका बाजूला मालकीन टायटन्स. बॉलर तयार होतोय, महत्वाचा षटक असणार आहे. रोहन बॉलर तयार. पहिलाच बॉल विकेट केलाय, फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, फलंदाजी ते बाद होतोय. टीमचा अभिषेक नावाचा बकासूर बॅक सूरज बाद होतोय. कॅप्टन आउट झालाय. कॅप्टनला आता बाद केलंय. मॅच मध्ये ट्विस्ट झालाय. मॅच मध्ये रंग भरले गेलेत, बरेचसे रंग दिले गेलेत, परंतु कोणता कलर, ग्रे कलर पिवळ्या कलर वरती भारी पडणार का? आता 11 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. फलंदाज कठीण काला सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण का मी अजून जिंकलो नाहीये. ही मॅच कोण जिंकेल? 11 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. टीमची टोटल आतापर्यंत झाल्या धाबा त्या 33 धाबा झालेल्या आहेत. चांगली मॅच, चांगल्या बॉल, पहिल्याच बॉल वरती रोहनला यश मिळालंय. बॅटर तयार होतोय. ओ माय गॉड, फटका मोठा खेळायचा होता. कॅचची पुन्हा एकदा संधी. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. इथे 2 फलंदाज बाद होत आहेत. मेहंदी रन लगती है सूखने के बाद, मेहंदी रन लाती है सूखने के बाद. गेंदबाज को मजा आता है सफलता लेने के बाद. अजून इथे एक फलंदाज बाद झालाय. आता गोलंदाज चमकला गेलाय. हो, रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केली आहे. घोड्या भिंतीवरच्या घोड्याचं चित्र पाहून कधी प्रगती होत नसते. त्यासाठी सूर्योदय होण्याच्या अगोदर उठावं लागतं. कष्टाची कष्ट करावी लागते, त्यावेळेस तुमचा असा खेळ होणं आवश्यक असतं. आता 10 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. आता बकासूर काय करेल? कारण का बकासूर एका एंडला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये विकी. सतीश अगदी सस्त्यामध्ये मस्त डगआउट मध्ये परतलाय. 10 बॉल 19 धाब्यांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. प्रत्येक जण हिरा आहे आपल्या संघ मालकासाठी. बॉलर तयार. ओ माय गॉड, हलक्यातून सॉफ्टने केला. एक्स्ट्रा कव्हर मधून बॉल निघत चालला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक तर मिळते आणि एकाच धाब्यावरती. आता समाधान मानावं लागतंय दोन्ही बॅटरला. समोर बकासूर नावाचा वादळ. हे वादळ सध्या शांत आहे. एकाने केली ती कामगिरी, दोघांनी केली ती भागीदारी, आणि सर्वजण एकत्र मिळून करतात त्यांना म्हणतात जबाबदारी. आणि ही जबाबदारी स्वीकारली खरं तर फिल्डिंग करणारी टीम. अभिषेक गोले फुल टॉस बॉल होता. फुल टोल वसूल करायचा होता आणि बॉल चाललाय एका धाबेसाठी. नो बॉलचा इशारा. भीमरचा बॉल. आता कुतय कुतय कुतय. आता बेकार काम आहे. चांगला हरभराच्या झाडावर चढला होता गोलंदाज, लगेच उतरलाय खाली, स्वतः आलाय. त्याचा टान्स बदललाय. फुल टॉस बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता ही मुभा आहे, ही बॅटरला मुभा आहे. बकासूर स्ट्राइक एंडला. 2 धावा या बॉल वरती आल्यात. बॉलर तयार. शॉर्ट बॉल पूल केलाय, सक्सेसफुल ठरलाय. बॉल चालला इथे AK-47 टू 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 टू. इट इज एस बैंक मैक्सिमम दे धक्का ले चक्का. लाइन से भटके तो पड़ेंगे पटके. त्याला गारण घाला. काय लिंबू मिरच्या काय असेल, पाणी बिनी बिस्लरी बिस्लरी आणा. एखादा खड्डा खाना आणि तिथं घाला. काही होणार नाही. आता बकासूर सेट ऑन फायर. जसा बकासूर रेस मध्ये पळतो ना, परंतु हा बकासूर ऐकत नाहीये. हा बकासूर थांबायचं नाव घेत नाहीये. टोटल झाले ते आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 42 धावा आणि आता 10 धाव्यांची आवश्यकता आहे. दहा धाब्यांची आवश्यकता आहे. बॉलर तयार. ओ माय गॉड, आणखी एक भीमर टाकलाय.
फलंदाजाने चांगला टोळा दिला होता. नो प्लस वन. आयो बाबा, हे प्रभू, हे जगन्नाथम, हे हरिनंदनम, ये क्या हुआ. 8 धावा हव्यात. हा देखील नो. त्याच्यामध्ये 144 धावा. रोशनला आपण पाहत आहोत 2 बिमर टाकलेत आणि आता कदाचित हॅलो, बॉल किती बाकी आहेत? 8 बॉल 8. 8 बॉल 8. कुणाची लागेल? 2 संघांची बसली आहे गाठ. कोणाची लागेल वाट? कोण मांडेल या मॅचचा थाटमाट? यश बॉलिंग ट्रॅक वरती 2 बिमर टाकलेत. गोलंदाजाला चेंज केलाय. महत्वपूर्ण मॅच आपण पाहत आहोत दोन्ही टीम साठी आहे आणि विजयाच्या उंबरठ्यावरती आता अण्वी मालकीत टायटन्स टीम हा आता आहे. बॉलर तयार. इथे हाफ ट्रॅकर उडवलाय परंतु फ्री हिटचा बॉल आहे. कॅच घेतली, काही हरकत नाहीये. सिंगल येते या बॉल वरती. एक्स्ट्रा बॉलर्स आपण पाहत आहोत. 7 बॉल 7 धावा. पॅटर तयार आहे. चांगला फटका खेळलाय, खेचून मारलाय शक्तिमानच्या स्टाईलने. कॅच कंप्लीट केली आहे. मॅचने युटर्न घेतलाय, मॅचने वलन घेतलंय. मॅच कदाचित आता या कॅचने बनू शकते. अण्वी 11 टीम साठी आता 6 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता. मॅच ऑन. C फॉर क्रिकेट, T फॉर टॅलेंट, A फॉर अटॅक. CD प्रीमियर लीग 2025 हे पर्व पाहत आहोत आपण. माननीय श्री सागर दादा खोडके साहेब यांनी खरं तर घेतलेली मेहनत आणि आज या मेहनतीचा आनंदाने खरं तर आपण हा क्षण, या पण स्पर्धा अनुभवत आहोत, पाहत आहोत. प्रेक्षकांची अलोट गर्दी, प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे. 6 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता. आता चर्चा होतीये मैदानामध्ये, कारण का चर्चा होणं तितकंच महत्वाचं आहे. एका मिनिटामध्ये आयुष्य बदलत नाहीये कधी, परंतु एका मिनिटामध्ये खेळ जरूर बदलतो. या खेळची अद्भुत कहाणी काय असणार आहे ही वाहणी आपण ऐकतोय. मॅच ऑन आहे. 6 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता. हिरो बनण्याची संधी असणार आहे गोलंदाजाला. हिरो बनण्याची संधी आहे. या संधीचं सोनं करेल का? या सिच्युएशनला, या मॅच मध्ये तुम्हाला फाईट करायची आहे. 6 बॉल 7 धाव्यांची आवश्यकता. व्हाट मॅच. सहा बॉल 7 रन्स. पॅटर तयार आहे. साहिल माने बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. साहिल माने, हिल आणि अभिषेक गोले. बकासूर 3 षटकार ठोकले, तो स्ट्राईकला आहे. म्हणजे मालकीत टायटन्स या टीमला भीती नाहीये. भीती आहे खरं तर, आणि हा खेळाडू जबरदस्त बॅटिंग केली आहे. आगीचा निखाराखी ज्वालामुखीचा इशारा अशी बॅटिंग केली आहे. आग ओकलणारी बॅटिंग ऑन साईडला टर्न केलंय, थांबवलं या बॉलच्या पाठीमागे. आणि खरं तर आता अभिषेक हा बकासूर आपल्या टीम साठी गुलाबाचं फूल आहे, तर अण्वी टायटन साठी हा काटा आहे. आणि या काट्याला तुम्हाला काढावं लागेल. हा जर काट्याने काटाच निघाला जातो, या काट्याला काढायचा आहे, परंतु हे गुलाबाचं फूल फुललं गेलंय. बॉलर तयार. इथे टॅप शॉट केलाय, एक तर सिंगल मिळेल, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न असणार आहे. मिस फिल्डिंग होतीये, थोडी गपलत. हा मुवमेंट महत्वाचा आहे. एक एक रन्स इम्पॉर्टंट आहे. पॉलिटिक्स मध्ये एका मताला, एक्झाम मध्ये एका गुणाला आणि क्रिकेट मध्ये एका धाबेला जास्त महत्व दिलं जातं. कारण का पॉलिटिक्स मध्ये उमेदवार जर एका मताने जर पडला तर तब्बल 5 वर्षाची वाट पाहावी लागते, आणि एका गुणाने जर विद्यार्थी फेल झाला तर वर्षभराची वाट पाहावी लागते. परंतु क्रिकेट हा अनितीचा खेळ आहे. हा कधीही कुठेही कोणत्याही क्षणाला बदलू शकतो. बॉलर तयार. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलाय. थोडासा बॉल खाली राहिला, एक सिंगल मिळते, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज फसलाय, फलंदाज होईल बाद.
चला मॅच कडे आपण जातोय बघा. कॅमेरामॅन थोडा फोकस करा बघा. ही मैत्री आहे, हे मैत्री प्रेम आहे आणि प्रत्येकाची आपण ही खरं तर ही मैत्रीच्या नात्यानं खरं ही स्पर्धेला आपण जोडले गेले आहोत. प्रत्येकाची साथ आहे, खांद्यावरती खांदा दिलाय, सांगितलंय बाबा आस्ती खेळ बघा. जर बाद झाला तर पार्टी मिळेल. टोटल झाल्यात त्या 48 धाबा. 4 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉल बाकी आहेत ते 3. नवीन बॅटर दीपक बॅटिंग साठी. अभिषेक आतापर्यंत अभिषेक आता नॉन स्ट्राईकला आहे. 3 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. ठासण्या फास्ट फुस फास्ट फुस फास्ट फुस फास्ट फुस फुसान फुस. ओ माय गॉड, फटका सूर्यकालाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. कॅचची नामी संधी. फलंदाज बा हो हुसले बुलंद तो मंजर भी आएगा. हो हुसले बुलंद तो मंजर भी आएगा. प्यासे के पास समंदर भी आएगा. प्यासे के पास समंदर भी आएगा. अब जिद है उसे पाने की. अब जिद है उसे पाने की. ये तो टोटल भी आएगा. तुम्हाला ताण लागले असेल तर तुम्ही विहिरीपर्यंत तुम्हाला जावं लागतं. विहीर तुमच्यापर्यंत कधी येणार नाहीये. ह्या जर धावा बनवायच्या असतील तर तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आता फलंदाज कोसळले गेलेत. मॅचने यू टर्न घेतलाय, मॅचने वलन घेतलंय आणि आता या पिक्चरला एक वेगळीच कहाणी लागली. हा पिक्चर आता सुपर डुपर होत चाललाय. मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या, कारण का टाळ्या वाजवण्यासाठी जीएसटी लागणार नाहीये. टाळ्या वाजवण्यासाठी तुम्हाला पैसे लागणार नाहीयेत. आणि जाऊया आता आपण. सल्ले हे फुकटच मिळत असतात. सल्ला ही सर्वात स्वस्त गोष्ट आहे. 2 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता. सगळी सूत्र गोलंदाजच्या हातामध्ये आहे. साहिल माने तयार. ओ माय गॉड, सॉफ्टहँडने खेळलाय. एक तर सिंगल मिळतीये. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील केलाय. आता तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होणार का? हो होतोय होतोय. जागा सोडले, फलंदाज बाद होतोय. काही हरकत नाहीये. दीपकनी चांगला खेळ केलाय. दीपक आला, कव्हर मध्ये ढकलला होता. डिपेस्टा कव्हर मधून क्षेत्ररक्षक आलेत. आता 1 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. एक बॉल 2 धाबा. आता मॅच जबरदस्त होते. शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या क्षणापर्यंत लढणे हे एका महान योद्धाचं लक्षण असते. मग तो योद्धा असो किंवा क्रिकेटर. आणि तो क्रिकेटर सध्या बॅटिंग साठी आता बकासूर असणार आहे. स्ट्राइक एंडला चांगली बॅटिंग त्याने आतापर्यंत या मॅच मध्ये केले. ना खपतकी पाव. या मॅच मध्ये काय होईल? जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, तो फिर मुश्किल क्या और आसान क्या. जब ठाम लिया तो ठाम लिया. प्रत्येक गज इथे थांबून आलाय. 1 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. आता आमचा माईक शांत असणार आहे. दोन्ही संघाचे खरं तर आता हृदयाचे ठोके वाजले जात आहेत. जर कुणाला अटॅकचा त्रास असेल तर तुम्ही इथेच ही मॅच पाहू नका. 2 बॉल 2 धाब्यांची आवश्यकता. आणि इथे बॉल चाललाय MS धोनीच्या स्टाईलने. बकासूरच्या बॅट मध्ये आलाय. हाय अँड हँडसम. नो चान्स. द गोइंग द बम 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 का ब्रिगेड 6. टाळ्या होऊन जाऊन द्या, टाळ्या होऊन जाऊन द्या. बॅटर बकासूर अभिषेक साठी अप्रतिम बॅटिंग केली आणि 1 बॉल 2 धाबा असताना त्याने ठोकलाय षटकार. हो त्याचं